आणि आता आपण बघूयात 22 एप्रिल 2025 ही तारीख कोणताही भारतीय कधीच विसरू शकत नाही। याच दिवशी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर भ्याड हल्ला केला। या हल्ल्यात 26 जणांचा बळी गेला, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि संपूर्ण देश हादरला होता। या रक्तपाताचा हिशोब चुकता करण्यासाठी भारतीय लष्कराने 7 मे 2025च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानला पळता भुईत थोडी झाली। आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय। काय घडलं त्या रात्री पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। तारीख 7 मे 2025। India will identify, track and punish every terrorist and their backers. वर्षभरापूर्वी भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादाला सडेतोड उत्तर दिलं होतं। पहलगाममध्ये झालेल्या रक्तपाताचा हिशेब चुकता केला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला जाहीर इशारा दिला होता। टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते। टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता। 22 एप्रिल 2025 पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आलं। यामध्ये एका स्थानिकासह 26 जणांचा जीव गेला होता। देशभरात संतापाची लाट उसळली। पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होऊ लागली। हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवलं। मध्यरात्री जेव्हा सगळं जग झोपेत होतं, तेव्हा भारतीय सैन्यानं पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात घुसून 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली। या हल्ल्यात 100हून अधिक दहशतवादी यमसदनाला पाठवण्यात आले। भारतीय लष्करानं अवघ्या 88 तासात ऑपरेशन सिंदूर राबवत आपलं उद्दिष्ट गाठलं। पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 लक्ष्यांवर अचूक हल्ला केला। दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली। मात्र त्याच वेळी एकही निरपराध नागरिक मारला जाणार नाही याचीही काळजी घेतली। या कारवाईत भारतानं शत्रूला गुडघे टेकण्यास भाग पाडलं। 4 तासांत ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली। भारतानं केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवण्यात आला। यात त्यांच्या तळाचं मोठं नुकसान झालं। पाक लष्कराला प्रत्युत्तराची संधीही मिळाली नाही। भारताच्या वीर जवानांनी पाकिस्तानच्या सियालकोट, बहावलपूर भागात हल्ला केला। यात 9 दहशतवादी लॉन्च पॅड्स उद्ध्वस्त करण्यात आले। लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं। पुलवामा हल्ल्यामागे हात असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमकीला चोख प्रत्युत्तर दिलं। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं। मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। इंडिया's fight against terror, ladies and gentlemen, will go on. सात मे 2025 ची रात्र पाकिस्तानसाठी काळ रात्र ठरली। भारतीय हवाई दल आणि लष्करानं अत्यंत गोपनीय पद्धतीनं ही मोहीम राबवली। भारतीय लष्करासह हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई दलाला चांगलाच दणका दिला। राफेल, स्कॅल्प मिसाईल, हॅमर बॉम्बचा प्रभावी वापर करण्यात आला। 11 पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त केले। भारताच्या आकाश तीर स्वदेशी संरक्षण प्रणालीचा दबदबा यावेळी दिसून आला। पाकिस्तानची शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली। नौदल, हवाई दल आणि सैन्यानं शौर्य गाजवलं। ब्राह्मोसचा आकाश आणि तेजसची ताकद काय आहे हे अवघ्या जगानं पाहिलं। We cannot bring back our fellow countrymen who were massacred in cold blood
on the 22nd of April 2025. But we can certainly resolve to ensure that such incidents are not repeated. Operation Sindoor, which remains paused, is an effort towards that resolve. ऑपरेशन सिंदूर मधून भारतीय सैन्यानं आपली ताकद दाखवून दिली. पहलगाममध्ये सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूरमध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील लष्कराला कारवाईचं संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. काँग्रेसच्या काळातील पत्रप्रपंच न करता थेट लष्करानंच कारवाई केली. लष्करीच नाही तर अचूक रणनीती आखून पाकिस्तानला जगात एकटं पाडण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर ही केवळ दहशतवादाविरोधी मोहीम नव्हे तर दहशतवादाला संपवण्याचं युद्ध होतं. हे युद्ध संपूर्ण देशानं एकजुटीनं लढलं. या लढाईत स्टार्टअप्सनी सुसाईड ड्रोन्स आणि अँटी ड्रोन सिस्टम पुरवली. 10 उपग्रहांच्या माध्यमातून लष्कराला रिअल टाइम माहिती मिळाली. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर त्यांचं छायाचित्र बदललं. त्या जागी ऑपरेशन सिंदूरचा लोगो लावला. एक संस्कृत श्लोक शेअर करत 3ही सशस्त्र दलांच्या शौर्याला त्यांनी सलाम केलाय. भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर हे केवळ प्रत्युत्तर नव्हतं तर दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला दिलेला एक कडक इशारा होता, जो पाकिस्तान कधीच विसरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.